जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह चॅनल संपादक. सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 18/5/2026 विश्रांतवाडी येथील ज्येष्ठ सामाजिक धार्मिक क्षेत्रात कार्यरत असणारे गणपतदादा कदम यांची बहुजन प्रवाह चॅनलवर घेतलेली मुलाखत. सिद्धार्थ गौतमाचा जन्म इसवी पूर्व 563 साली झाला. नंतर त्यांच्या अथक तपश्चर्याने त्यांना बुद्धत्व प्राप्त झाले. जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण विश्रांतवाडी येथे आलेलो आहोत. विश्रांतवाडी येथे सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक गणपतदादा कदम हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास त्यांना लाभलेला आहे. त्यांच्या चळवळीमध्ये ते सक्रिय काम करतात. तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि धम्माविषयी, सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या जन्माविषयी, धम्माविषयी आपण त्यांच्याकडे चर्चा करीत आहोत. तर आपण दादांकडे जाऊया. दादा, आपल्या बहुजन प्रवाह चॅनलमध्ये स्वागत आहे. जय भीम. जय भीम. हिंदू धर्मामध्ये हो 60 वर्ष गेली हो म्हणजे एक महासत्वर होतं. बर. असे 100 महासत्वर झाले हो. म्हणजे एक युग होते. 18 युग म्हणजे एक शंख. या 18 युगाची मी आपलं माहिती सांगत आहे. अनंत युग 14 कोटीचे होते. आता मी देवाची वंशावळ सांगतो तुम्हाला. अच्छा. 18 युगामध्ये देवाची वंशावळ मी आपल्याला सांगतो. हो. अनंत युग 14 कोटीचे होते. या युगात देव शिवशंकर होते. बर. विस्तार युग हे 13 कोटीचे होते. या युगात देव आदिनाथ होता. भूतयुग हे 11 कोटीचे होते. या युगात देव तारकेश्वर होत. अच्छा. ताम्रस युग 12 कोटीचे. या युगात देव स्वयं भूतेश्वर. ताडद युग 12,50,00,000 होते. या युगात देव हरिचंडेश्वर. ताडद युग 10 कोटी वर्षाचे होते. या युगात देव भोगो. भिन्न युग 13 कोटीचे होते. या युगात देव भीमेश्वर. भिन्न युग 9 कोटीचे होते. या युगात देव महेश्वर. अभ्यगी युग हे 5 कोटीचे होते. या युगात देव महादेव. मन्यार युग 8 कोटीचे होते. या युगात देव जटाशंकर. अक्त युग 17 कोटीचे होते. या युगात देव विश्वेश्वर. तांबूज युग हे 2 कोटी वर्षाचे होते. या युगात देव श्री निळकंठेश्वर. विश्वासयुग 6 कोटीचे होते. या युगात देव विश्वदंती. अलकृत युग हे 7 कोटी वर्षाचे होते. या युगात देव एकांबर. कृत युग 17,28,000 वर्षाचे होते. या युगात देव सोमेश्वर. त्रेतायुग 12,96,000 वर्षाचे होते. या युगात देव सदाशिव. द्वापारी युग 8,64,000 वर्षाचे होते. या युगात देव श्री जगन्नाथ. कलियुग 8,32,000 आहे. या युगामध्ये देव श्री महादेव. असे 117 कोटी 47,70,000 वर्षाची हे जगाची संख्या आहे. म्हणजे कलियुगाचे 8,32,000 वर्षाचे आहे. त्यामधून आता 2026 हे वर्ष गेलेले आहेत. हो.
अजून पुष्कळ वर्ष जायचे आहेत. 9वा अवतार बुद्ध धम्म आहे हे बरोबर आहे. त्या बुद्धाची आई वडील आई सावित्री आहे, त्याचे वडील सुम आहेत. त्या बुद्धाची पत्नी राणी वैशावमती आहे. त्या बुद्धाचा गुरु निरोपण आहे. क्षेत्र गंगापूर त्याने गायसूर दैत्यास मारून जग सुखी केले. त्यावेळेस जमीन एकदा पेरल्यानंतर 21 वेळा पिकत होती. अति धर्मगंगा प्रति राहत होते. स्त्रिया आपला भरतरास म्हणजे पतीस देवासारख्या मानित होत्या. त्यावेळेस माणसाचा आहार 1.25 खंडीचा होता. मनुष्य 7 हात उंच होता. तेव्हा मनुष्याला हत्तीसारखे बळ होते, हत्तीसारखे बंद होते. हा हिंदू धर्माचा बुद्ध आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जीवनात आणि बौद्ध धर्मात या वैशाखी पौर्णिमेइतके वैष्णव पौर्णिमा अन्याय कोणती नाही. या पौर्णिमेत भगवंतांच्या जीवनकाळात 6 आणि त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर एक अशा एकूण विविधपूर्ण अति महत्वाच्या घटना नोंद इतिहासात झाली आहे. कपिलवस्तू नगरीचे महाराज शुद्धोधन यांची आवडती राणी महामाया यांना आपला प्रस्ताव जवळ आल्याचे जेव्हा जाणवले तेव्हा प्रस्तुतीसाठी माहेरी म्हणजे देवदह येथे जाण्याचा आपला मानस तिने राजाजवळ व्यक्त केला. देवदह हे ठिकाण कपिलवस्तूपासून पूर्वेस सुमारे 18 किलोमीटर अंतरावर होते. कपिलवस्तूचा राजा अंजन याची ही राजधानी आपल्या बाळास आपल्या पितृग्रही जन्म देण्यास राणी मायेच्या विनंतीस राजा सुधोधनने तात्काळ मान्यता दिली. आवश्यक ती प्रवासाची व्यवस्थाही विलंब न करण्यात आल्या. विश्वासू दासी सुवर्ण मंडप पालखी युद्धकाले निपूर्ण अनेक अंगरक्षक त्या मुत्तगिरी अमत्य अशा लावजमाब सोबत देऊन राणीची माहेरी रवानगी करण्यात आली. कपिलवस्तू याच्या धर्मात नेपाळ तराई अरण्यामध्ये कपिलवस्तूच्या पूर्वेस तिलोरा ही नदी ओलांडल्यानंतर लुंबिनी नावाचे एक अत्यंत सुंदर शालवण लागते. या शालवनास इतकं विशेष वृक्षांनी सुशोभित फुलांनी भरलेले सगळीकडे सुगंध अशा रम्य वातावरणात मोहरलेले वन पाहून या रम्य वनात काही काळ आपण विश्रांती घ्यावे असा विचार राणीने थोडा वेळ तिथे सर्व लावजमामध्ये थांबले. बागेत फिरता पाठ झाले. पाऊलवाटेने चालत असतात राणी एका 4 वृक्षाखाली उभी राहिले. कुतूहल मनुष्याने वाऱ्याने हेलकावे खाणार एका भव्य शाल वृक्षाच्या फांदीस हातात धरण्याचा राणीने प्रयत्न केला. वाऱ्याच्या प्रमाणे खाली आलेली फांदी राणीच्या हाती सहज आली.
दुसऱ्या क्षणी ती फांदी राणीसमोर उचलली गेली. हा लहानसा ऊर्ध्वमुखी आघात सुद्धा या सुगत मातेस सहन झाला नाही. तेथेच लुबिनी म्हणत पूर्वीचे स्थानिक नाव रोमिनी देई फांदी हाती धरल्या तिथीत पूर्व दिशेस तोंड करून उभी असताना राणी प्रसूत वेदना सुरू झाल्या आणि या उभ्या स्थितीतच राणीने राजपुत्राशी बोधिसत्व राजपुत्र उगवत्या सूर्याच्या साक्षीने जन्म दिला. हा जन्मदिन भारतात बुद्ध जयंती म्हणून त्यांनी साजरी करतात. तर सर्व जगभर हा मंगल दिन आणि थायलंडमध्ये सुद्धा हे जयंती साजरी करतात. जगभरातील बुद्ध अनुयायी बुद्ध जयंती या नावाने साजरी करतात. तिचा सोहळा हा मोठा विलोभनी असतो. बुद्ध दिन हा मंगल दिन म्हणजे वैशाखी पौर्णिमा. सामान्यपणे ही पौर्णिमा मे महिन्यात येते. या दिनास संपूर्ण बौद्ध जगात अन्याय महत्त्व आहे. कोरिया, चीन यासारख्या बौद्ध राष्ट्रामध्ये मोठ्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा मंगल दिन साजरा करतात. या दिवशी अवलावृद्ध बुद्ध विहारात जातात. बुद्ध विहारातील बालबुद्धाच्या पुतळ्याला समारंभपूर्वक स्नान घालते. सुगंधी पुष्प पाकळ्याने युक्त असा एक नाजूक जलाभिषेक पुतळ्यास डोक्यावर धरला जातो. या प्रकारच्या मंगल स्नानामुळे अनुयायांच्या मनातील अंगळ विचार वर्षभर आतून घडलेल्या चुका कळत न कळत घडलेले अपराध धुतले जाऊन या समारंभात भाग घेणार प्रत्येकाचे मन पवित्र होते अशी त्याची धारणा आहे. त्या दिवशी विहारात व त्याच्या परिसरात मोठ्या कल्पतेने विविध प्रकारच्या फुलांनी नाना तऱ्हेच्या पताकाने सुशोभित केले जाते. त्या विहाराच्या विधिवत उपस्थांनी धरून सोबत आणलेल्या भेटवस्तू, खाद्यपदार्थ, पक्वान इतर सामुग्री रेलचल असते. येथे येणाऱ्या प्रत्येकास भोजन दिले जाते. आजच्या दिवशी हे भोजन शुद्ध शाकाहारी असते. आजचा दिवस आनंद द्विगुणित करण्यासाठी म्हणून ही काय पिंजऱ्यातून पाळले जाणारे कबुतरी पक्षी आकाशात सोडले जातात. कासवासारखे समुद्र प्राणी मुक्त करून सर्वजण मानसिक आनंद लुटतात. भारतातील बुद्ध जयंतीची शोभा अवर्णनीय असे वैशाख पौर्णिमेचा हा मंगल दिन सर्व भारतातील बौद्ध जयंतीस वेळ नाही लावलं तर नवल नाही. राजपुत्र सिद्धार्थाचा जन्म झाला एक क्षण वैशाख शुद्ध चतुर्थीचे चंद्र पश्चिम जवळ मावळतेकडे प्रवास करतो आहे. तिकडे
इथं वैशाख पौर्णिमा या दिवसाचा सूर्य प्रातकालीन रक्तवर्ण छटाच्या शिडकावर करीत पूर्ण स्वरूपात दर्शन देतो आहे अशा क्षणी पुत्र जन्मले. तो पवित्र दिवस होता. शाक्य सत्वर 68 वैशाख पौर्णिमा इसवी सन पूर्व 563 वार मंगळवार. भगवंताचा जन्माचा ऐतिहासिक पुरावा हवा असेल तर लोभिनीत सम्राट अशोकने उभारलेला तो प्रस्ताव स्तंभ पाहा. त्यावर त्यावेळेच्या बोलीभाषेमध्ये ब्रह्म मागंदी लिपीमधून ठळकपणे तथागत तो जाणतो. म्हणजे इथे तथागतांचा जन्म झाला असे कोरले आढळते. ज्या क्षणी लुभिने राजपुत्र बोधिसत्वाचा जन्म झाला त्या क्षणी म्हणजे वैशाख पौर्णिमेला 563 रोजी या लुभिनी जम्बूद्वीपात अन्य 7 जणांचा जन्म झाला. ते 7 जन्म पुढे पडला. या दिवशी तिकडे गयामध्ये बोधी वृक्षाचा जन्म झाला. याच क्षणी राजा सुदर्शनचा अमात्य उदासीन याचा पुत्र ज्याची ओळख गौतमाचा बालमित्र म्हणून अधिक आहे कालुदासी याचाही जन्म आदत झाला. भगवंताचा प्रिय शिष्य मनुष्याने तथागताचा चुलत भाऊ म्हणून भगवंताने ची शेवटी 26 वर्ष ज्याने अवितरित शरीर सेवा म्हणून सेवा केली त्या उपस्थ म्हणून त्याची बौद्ध जगात ओळख आहे. असा आनंद माथीवर याचाही जन्म आजच्या पावन क्षणी झाला. राजपुत्र सिद्धार्थ सारखी छत्र या दिवशी जन्माला आला. कंटक गौतमचा प्रिय घोडा याचा जन्म या मुहूर्तावर झाला. अंजनी गजराजने हे आदत जन्म घेतला. दीपो में दीप जम्बूद्वीप असे एक जुनी म्हण आहे. जम्बूद्वीप त्याचा अर्थ ज्या द्वीपावर जांभळाच्या झाडाची भरमार होती असे हे द्वीप. कपिलवस्तू नगरीच्या शेजारच्या रामग्राम नामक नगरीत कोलेन राजा दडपाणी राज्य करीत होता. दडपाणी याचा अर्थ ज्याच्या हातात नेहमी स्वर्ण दंड असतो असा तो. दडपाणी राजाची कन्या अतिशय लावण्यवती. तिचे नाव यशोधरा व तिच्या वयाला 16 वर्ष पूर्ण झाल्याबरोबर तेव्हाच्या प्रचलित रीतीप्रमाणे राजा दडपाणीने कन्येचा विवाह करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी स्वयंवराची घोषणा केली. या स्वयंवरात सामील होण्यासाठी सर्व देशाच्या राजपुत्रांबरोबर सिद्धार्थाचे निमंत्रित करण्यात आले. सुरुवातीला सिद्धार्थ गौतम या स्वयंवरासह जाण्यास राजी नव्हता. सिद्धार्थाचा विवाह यशोदे बरोबर व्हावा असे मनोमन कामना करणारी महाराणी प्रजापती गौतमी अर्थात सिद्धार्थाची मावशी सिद्धार्थ म्हणते, युवराज ही संधी तुझ्या हातून जाऊ नये असे मला वाटते.
तुझ्या क्षेत्रफळावर माझा पूर्ण विश्वास आहे. तू हे सोहेल अवश्य जिंकशील याची मला खात्री आहे. मुदुल वाणी, सौंदर्यशील, गोरवर्ण, राजनंदिनी यशोधरा, मला सून म्हणून त्यांनी हवे आहे. मला निराश करू नको. महाराणीच्या या समजावणीनंतर सिद्धार्थ गौतम सुमेर जाण्यासाठी राजी झाला. या सुमेरात गौतमाने केवळ भागच घेतला नाही, तर तिथे सुमेर आलेला एकाही राजपुत्रास जमले नाही असे कर्तृत्व त्याने गाजविले. सुमेरात एक रानटी घोड्याच्या पाठीवर स्वारी करण्यासाठी अट राजा दडपणाने घातली होती. त्या वनहट्टी नाटक व अडदंड घोड्यावर सवारी करण्याचे काय त्या सर्प करण्याचे ही कोण अन्याय अर्क प्रज्ञात झाला नाही. सिद्धार्थाने मात्याच्या घोड्याला पाठीवर दिल्या सवारी तर केलीच, शिवाय त्यास मनमुराद दौडून सुतासारखा सरळ केला. राजपुत्र सिद्धार्थाने सर्व प्रतीक्षेबद्ध हे दाखवून दिले की अश्व लक्ष विद्येत तो कसा परगत आहे. हे या विद्येबरोबर लिपीज्ञान, संख्याज्ञान, बाणविद्या, धनुर्विद्या, काव्य, व्याकरण, पुराण, इतिहास, वेद, ज्योतिष यासारख्या विशेष श्रीलक्षण विद्येत त्याने आपले प्रावीण्य सर्व समक्ष सिद्ध करून दाखविले. राजपुत्र सिद्धार्थ गौतमाचा हा पराक्रम पाहून स्वयंवरात निमंत्रित सर्व राज्ये महाराजाबरोबर प्रजाने त्याचा मुक्त कंठाने जय जयकार केला. यानंतर लगेचच त्या सोयर मंडपात सर्वांच्या साक्षीने यशोधरेने गौतमाच्या गळ्यामध्ये विजयमाळ अर्थात वरमाळ अर्पण केले. तो शुभ दिन होता. वैशाख पौर्णिमा, इसवी सन पूर्व 545. या लग्नानंतर पुढे युवराज यशोधरा, प्रजा गौतम, पत्नी राहुल माता, गोप भट्ट कच्छ हे नाव यशोधरे जेव्हा ती दीक्षित होऊन भिक्षुनी बनले तेव्हा पडले. याशिवाय उत्तपलवनी, बिंबादेवी, बिंबासुंदरी या नावाने ओळखू लागले. सिद्धार्थाच्या खिरीचा शिकार करून उपोषण सोडल्यानंतर सिद्धार्थ आपल्या मनाचा पक्का निर्धार करून पूर्वेहून निघाला. राजमार्गाने वाटचाल करीत तो गयेला पोचला. तिथे एक चांगल्यापैकी पिंपळाचा वृक्ष त्यास दिसला. त्या वृक्षाखाली ध्यान धारणा करण्याचा त्याने निश्चय केला. तत्पूर्वी स्वस्तिक नावाच्या एका तूर्णाहारकाने गवत कापणाऱ्याने त्यास काही मोठी गवत दिले. त्या गवताचा त्याने बसण्यासाठी बिछाना तयार केला. त्या तृणावर पूर्वेकडे तोंड करून
पद्मासन घालून त्याने ध्यान धारणेसाठी आसन ग्रहण केले. पहिली अवस्था गाळून टाकली. पहिली अवस्था आणि विचार प्रधान होती. एकांतवासामुळे त्याने तिला सहज प्राप्त केले. दुसऱ्या अवस्थेमध्ये एकाग्रता प्राप्त झाली. तिसऱ्या अवस्थेमध्ये समचित्तता आणि जागरूकतेचा समाज झाला. चौथ्या अंतिम अवस्थेमध्ये समचित्तेचा व पवित्रेचा संयोग आणि समचित्ता व जागरूकतेचा संयोग झाला. याप्रमाणे 4 आठवडे सतत चिंतन करीत राहिल्याने अविद्येचा नाश होऊन प्रकाश प्रगट झाला. 4थ्या आठवड्यात अंतिम रात्री वासनेचा समूळ नाश कसा करावा याचा मार्ग सापडला. दुसऱ्या दिवशी प्रातकाळी जणू फुलासारख्या कमलाप्रमाणे त्यांचे चित्त विकसित झाले. समबोधी प्राप्त होऊन 4 आर्य सत्तेचे त्यांना मुद्दता सिद्धांताचे ज्ञान झाले. सिद्धार्थ गौतम आता समबुद्ध बनला. त्यावेळी त्याचे वय 35 वर्षाचे होते आणि तो 52 दिवस होता. वैशाख पौर्णिमा इसवी सन पूर्व 528. भगवंता ज्ञान प्राप्त होऊन समबुद्ध बनला. तो दिवस होता बुधवार. वैशाख पौर्णिमा पूर्व 528. संपूर्ण जगात या दिवशी धम्मदिन म्हणून साजरा केला जातो. आता त्याने नाव पडलं ते नको घ्यायला. घ्यायला नको. एवढंच साजरा केला जातो. समबोधी प्राप्त नंतर भगवंता अनेक नावाने संबोधित केले जात आहे. तथागत, भगवान, अर्थ, समबुद्ध या नावाचा अर्थ पुढील प्रमाणे. तथागत याचा अर्थ जो जसा बोलतो तसा वागतो असा होतो. भगवान या शब्दाचा अर्थ शब्दाच्या युक्तीने बनला आहे. भग्न आणि वाण हे 2 शब्द होते. भग्न म्हणजे बळी देणे, वाण म्हणजे दुर्गण, ज्याने आपल्यातील सर्व दुर्गणाचा बळी दिला आहे असा तो. अर्थ म्हणजे जीवनमुक्त, जो अस्तित्वात नाही अशावर विश्वास न ठेवता जे अस्तित्वात आहेत अशावर विश्वास ठेवतो असा तो निवारणाच्या वाटेने चालणारा मनुष्य की जो सर्व कल्पितून मुक्त झाला आहे. सम याचा अर्थ संपूर्ण असा होतो, जो परिपूर्ण आहे असा तो. समबुद्ध याचा अर्थ जागृत आहे, ज्याने ज्ञान जाणले आहे. आपला महानिवारण काळ जवळ आला आहे. निवारणाआधी 3 दिवस 3 महिने म्हणजे माघ पौर्णिमेचं त्याची कल्पना भगवंतास आली होती. वैशाखी येथे आपल्या विहारात आराम करताना आनंदात जवळ बोलून तथागत म्हणतात, आनंदा आजपासून 3 महिन्यांनी अर्थात वैशाख पौर्णिमेस तथागत महानिवारण पावतील. ते ठिकाण असे कुशीनगर. महानिवारणास आपल्या आधीचे भगवंताने अंतिम शब्द मोठे प्रेरणादायक होते. भिक्षून सर्व संस्कार नाशवंत आहेत. तुम्ही अप्रमादी राहून आपला
आपल्या मुक्तीसाठी प्रयत्न करा. जय भीम. सुमेध बुद्ध विहार हो विश्रांतवाडी हो या बुद्ध विहाराचा माजी अध्यक्ष मी गणपत दादा कदम बोलत आहे. हो मी जे आता जे आपल्यासमोर जे विचार मांडले ते विचार आपणास पटले तर पटवून घ्या. त्याच्यात काही दोष असतील किंवा काही चुका असतील तर खाली माझा फोन नंबर आहे, त्याच्यावरती आपण फोन करू माझे संवाद साधा अशा आपणास विनंती आहे. जय भीम. जय भीम. तर मित्रांनो, आज आपण बहुजन प्रवाह चॅनलमध्ये विश्रांतवाडी येथे येऊन गणपतदादा कदम हे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, तर त्यांच्याशी आपण संवाद साधला आहे आणि धम्माविषयी सिद्धार्थ गौतम बुद्ध सिद्धार्थ होते आणि सिद्धार्थ नंतर गौतम बुद्ध कसे झाले, म्हणजे बुद्ध आपण म्हणतो बुद्धाचा जन्म झाला, दादांचं असं म्हणणं आहे की बुद्धांचा जन्म झाला. बुद्धांचा जन्म झालाच नाही, जन्म सिद्धार्थाचा झालेला आहे. सिद्धार्थाने ती कसोटी करून त्यांचं ध्यान धारणा आणि त्यांचं तो मार्गक्रम करून ते बुद्ध त्यांना पदवी मिळालेली आहे, पदवी मिळालेली आहे आणि त्यांनी ते बुद्धत्व प्राप्त केलेलं आहे. म्हणून बुद्ध बनले म्हणजे अर्थातच सिद्धार्थ हा गौतम बुद्ध बनले. हे आपल्याला दादांना सांगायचं होतं, ते या दादांनी आपल्यासमोर कथन केलेलं आहे. तर मित्रांनो, आपल्या काही शंका असतील काय असतील तर आपल्या स्क्रीनवरती दादांचा नंबर सुरू आहे, तर आपण थेट संपर्क साधा आणि बहुजन प्रवाह चॅनलला संपर्क करा. जय भीम. नमो बुद्धाय.